श्री गुरुदेव दत्त. हे बघा आमचे म्हणजे मला फॉलोअप देणारे काका आणि अतुल शेठ दोन्ही पण आज इथं दत्त महाराजच्या कृपेने इथं आल्यात आणि आज आम्ही गाणगापूरला निघालो आहे. पहा गाणगापूर पंढरपूर खास म्हणजे दत्त महाराज दर्शन घ्यायला. तर यांच्या कृपेमुळं बघा आमचं मंदिराचं काम मध्ये चांगल्या स्वरूपात निर्माण झालं. बघा म्हणजे खरोखर म्हणजे अशी कोणती तरी योग लागतो. योगाशिवाय कोणत्या गोष्टी नाहीत. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. हे पहा मंदिराचं कामाचं म्हणजे पूर्ण झालेलं आहे आणि 28 तारखेला पारायण चालू आहे गुरुचरित्राचं. तर त्याकरता संगम पाणी गाणगापूरवरनं काही वस्तू पादुका वगैरे आणायचे. तर त्याकरता बघा आता आम्ही गाणगापूरला निघालोय. पहा तर हे एक दत्त महाराजाची कृपाच आहे. त्या कृपेमुळे सगळं काही चाललंय. रामकृष्ण हरी. येणार नक्की येणार बाबा, खरंच येणार. हा पण तू चालू का कर काम, सांग येतो मी. उद्या चालू करू, उद्या आपण संध्याकाळी. अरे पर्ची नाही, पर्ची नाही. आता हे प्लॅस्टर उद्या आम्ही म्हणल्याप्रमाणे 28 तारखेच्या सगळं काही पूर्ण होणार आहे. बघा पत्रा झाला, प्लास्टर झालं, आता उद्या फरशी आणि सगळं व्यवस्थित आता आहे दत्त महाराजच्या कृपेने आणि हे असे देणगीदारांच्या कृपेने पहा सर्व काही व्यवस्थित आधी दत्त महाराजांनी करून घेतलं. पहा आज गाणगापूर पंढरपूर तुळजापूर संपूर्ण आशीर्वाद घेऊन यायचं. हे आमच्या अतुल शेठची कामाची लई तकतक असते आणि त्यांनी म्हणजे सगळं गौंडी आणि नरवडी हे ते ऐन टायमाला सगळी कामं बंद करून त्यांनी इथं कामात आणली. बघा आणि हे त्यांचे म्हणजे खास योगदान आहे. म्हणजे या सगळे ते काम बंद करून इथं काम चालू केलं. तर खरोखर श्री गुरुदेव दत्त. दत्त महाराज या पादुका बघा आता गाणगापूरला न्यायच्यात बघा. तर आता निघालो बघा आता गाणगापूर. हा गाडीकडे हे या सद्गुरू. नाही तोटा नाही तुम्हाला, तुम्ही सगळं आता पद्धतशीर. हे पहा आता निघालो बघा आता गाणगापूर. दत्त महाराज पादुका दत्त जयंतीच्या आतमध्ये हे कार्यक्रम संपूर्ण करायचे. बघा महेश काकांची असते पादुका. गाडीचं पूजन चालू का गाणगापूरला जाणार आहे. ड्रायव्हर कैलास पुंडे यांची गाडी. परवा सुख करू उद्या म्हणाव. चला रामकृष्ण हरी. गुरुदेव दत्त. बबन 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 खाऊन जा परसाद.